उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी तरुणाची पत्नी, तिचा प्रियकर आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. ज्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलोक परदेशात गेला होता, तिनेच तो मायदेशी परतल्या प्रियकरासह मिळून त्याचा खून केला. तिने अत्यंत क्रूर पद्धतीने आलोकला संपवलं. जामुनी बरवा येथील रहिवासी असलेल्या आलोक प्रताप सिंहचं अर्चना उर्फ रीना सिंहशी 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघे आनंदाने जगत होते. पण अर्चनाला गावातल्या रंजनीश सिंहला भेटली आणि कथेत ट्विस्ट आला. अर्चना रजनीशचं प्रेम फुलू लागलं. अर्चनाच्या प्रेमात पडल्यानंतर रजनीशची आलोकशी मैत्री झाली आणि त्याच्या घरीही जाणं सुरू झालं. दरम्यान आलोकने पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार सुरू केला. तेव्हा रजनीशने त्याला मदत केली आणि त्याला दुबईचं वर्किंग व्हिसा मिळवून दिला. आलोक पैसे कमावण्यासाठी दुबईला गेल्यावर त्याची पत्नी अर्चना आणि रजनीश यांना भीती उरली नाही. आधी लपून भेटणारे दोघेही नंतरपणे उघडपणे भेटू लागले. अर्चना रजनीश सोबत पती पत्नीप्रमाणे राहू लागली. जवळपास वर्षभर दुबईत राहून आलोक घरी परतला तेव्हा अर्चना आणि रजनीशसाठी तो अडचणीचा ठरू लागला. त्यामुळे त्यांनी एक भयंकर कट रचला. आलोकला मारण्यासाठी अर्चनाने सर्वात आधी रजनीशला संध्याकाळी घरी बोलवलं. रजनीशने आलोकशी मैत्री केली होती, त्यामुळे दोघेही रात्री 9 वाजेपर्यंत बोलत राहिले. यानंतर अर्चनाने चहा बनवला आणि आलोकच्या चहामध्ये गुपचूप नशेचं औषध मिसळलं. चहा पिऊन आलोक बेशुद्ध झाला. यानंतर रजनीशने त्याचा दुसरा मित्र रियाजुद्दीनच्या मदतीने आलोकला बेशुद्ध अवस्थेत दुचाकीवर बसवलं आणि नंतर दौरा कालव्याजवळ रस्त्यात झोपवलं आणि डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला. रस्ते अपघातात आलोकचा मृत्यू झाला असं भासवण्यासाठी तिघांनी कट रचला होता. पण सकाळी त्याच्या मृत्यूबद्दल कळल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. रजनीश व अर्चनाने पोलिसांपासून बचावासाठी खूप प्रयत्न केले. सिम कार्डही बदलले, पण सत्य लपू शकलं नाही. पोलिसांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट तपासल्यावर त्यांना प्रकरण समजलं. त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी या घटनेला रस्ता अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलीस तपासात सत्य उघडकीस आलं. आलोकची हत्या करणारा रजनीश, रियाजुद्दीन आणि त्याला मदत करणारी त्याची पत्नी अर्चना यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.